अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवायांना वेग आला असून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव तालुक्यात धडक कारवाई करत 2 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून 2 संशयित आरोपींविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11:20 सुमारास मडीफाटा कोळपेवाडी रोड तालुका कोपरगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाई दरम्यान दत्तू रतन महाजन वय 45 राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव यांच्या ताब्यातून प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आला. तर त्याच्यासोबतच असलेले 2 अनोळखी संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. झडती दरम्यान आरोपीच्या ताब्यातून 2 किलो 150 ग्रॅम वजनाचा गांजा, जिओ कंपनीचा एक मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 1,06,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजित किंमत 53,750 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 281/2026 नोंदवण्यात आला असून आरोपी विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपीने जप्त अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने ताब्यात ठेवल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. फरार झालेल्या संशयितांचा शोध सुरू असून अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा उलगडा करण्याच्या दृष्टीने तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत असून अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात कारवाईची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव.